मित्रांनो, स्वतःला एक अत्यंत प्रामाणिक प्रश्न विचारा. तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठे संकट कोणते आहे? नोकरीत प्रमोशन मिळत नाहीये, व्यवसायात सतत नुकसान होत आहे, लोक तुम्हाला कमी लेखत आहेत, की तुमच्याकडे काहीही नवीन सुरू करण्यासाठी पैसे आणि कुणाचाही पाठिंबा नाहीये? आपल्याला अनेकदा वाटते की आपले नशीबच खराब आहे, सर्व दरवाजे बंद झाले आहेत आणि आता आयुष्यात काहीही होऊ शकत नाही. आपण नैराश्यात जातो, स्वतःला कमकुवत समजतो आणि हार मानतो. पण जर मी तुम्हाला आज असा एक 350 वर्ष जुना, 100% खात्रीशीर आणि जगातला सर्वात शक्तिशाली मार्ग दिला, ज्याच्या एका वापरानं तुमच्या आयुष्यातील कोणतीही मोठी अडचण आणि कोणतेही मोठे संकट एका क्षणात मातीमोल होईल, तर असा एक जादुई आणि अफाट मार्ग, जो वापरून एका 16 वर्षांच्या तरुणानं, ज्याच्याकडे स्वतःचा खजिना नव्हता, सैन्य नव्हते, कसलाही पाठिंबा नव्हता, त्या एका अत्यंत तरुण मुलानं 5 अत्यंत बलाढ्य, क्रूर आणि अवाढव्य महासत्तांच्या छाताडावर पाय देऊन शून्यातून स्वतःचं एक अवाढव्य साम्राज्य निर्माण केले. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक इतिहासाची गोष्ट नाहीये. हा व्हिडिओ तुमच्या सध्याच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवरचा, तुमच्या पैशांच्या अडचणीवरचा आणि तुमच्या नैराश्यावरचा एक अत्यंत जळजळीत आणि रामबाण उपाय आहे. जर तुम्ही आज हा विचार समजून घेतला, तर उद्यापासून या जगातला कोणताही माणूस किंवा कोणतीही परिस्थिती तुम्हाला मोठे होण्यापासून आणि यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही, याची मी तुम्हाला आज खात्री देतो. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण रणजित देसाई या महान लेखकाने लिहिलेल्या श्रीमान योगी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अफाट, अजरामर आणि प्रत्येक माणसाच्या डोळ्यांतून पाणी आणि अंगात ऊर्जा निर्माण करणाऱ्या कादंबरीचा एक अत्यंत प्रेरणादायी आणि सविस्तर मास्टर क्लास अनुभवणार आहोत. हे केवळ एक पुस्तक नाहीये, तर हा एक जिवंत ज्वालामुखी आहे. हे पुस्तक तुम्हाला केवळ इतिहास सांगत नाही, तर शून्यातून अवाढव्य साम्राज्य कसे उभे करायचे, संकटांच्या छाताडावर पाय देऊन कसे उभे राहायचे आणि खऱ्या अर्थाने एक महान आणि चारित्र्यवान नेता कसे बनायचे, याचा एक अत्यंत शक्तिशाली मंत्र देते. मित्रांनो, आज आपण स्वतःला आतून पेटवून देणार आहोत. त्यामुळे अत्यंत शांत मनाने, एका नव्या आशेने आणि पूर्ण विश्वासाने हा स्वतःला शिवरायांच्या विचारांनी घडवणारा आणि स्वतःचा फायदा करून देणारा प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या पुस्तकाची आणि या विचारांची सुरुवात या कादंबरीच्या अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण नावानेच होते, श्रीमान योगी. मित्रांनो, श्रीमान आणि योगी हे दोन्ही शब्द एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. जो माणूस श्रीमान असतो, म्हणजेच ज्याच्याकडे अफाट संपत्ती, सत्ता आणि अधिकार असतो, तो माणूस अनेकदा व्यसनात, गर्वात आणि मोहात अडकतो. आणि जो माणूस योगी किंवा संन्यासी असतो, तो सर्व संपत्ती आणि सत्तेचा त्याग करून जंगलात निघून जातो. पण छत्रपती शिवाजी महाराज हे या जगातील एकमेव असे अफाट व्यक्तिमत्व होते, जे एकाच वेळी श्रीमानही होते आणि योगीही होते. त्यांनी स्वतःच्या तलवारीच्या आणि बुद्धीच्या जोरावर एक अवाढव्य आणि श्रीमंत साम्राज्य उभे केले. ते सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले, पण तरीही त्या सत्तेचा आणि संपत्तीचा मोह त्यांच्या मनाला कधीही शिवू शकला नाही. ते आतून एका संन्याशासारखे पूर्णपणे अलिप्त आणि शांत होते. त्यांनी हे साम्राज्य स्वतःच्या उपभोगासाठी नाही, तर रयतेच्या कल्याणासाठी निर्माण केले होते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन समाजासाठी काम करता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही श्रीमान योगी बनता. या पुस्तकातील पहिला आणि तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करायला शिकवणारा नियम आहे स्वतःच्या ध्येयावर आणि स्वप्नावर अफाट विश्वास. मित्रांनो, आज जेव्हा आपण एखादा नवीन व्यवसाय किंवा नवीन काम सुरू करतो, तेव्हा आपण सर्वात आधी काय पाहतो?
आपण पाहतो की माझ्याकडे किती पैसे आहेत, माझ्याकडे कोणती साधने आहेत आणि मला कुणाचा पाठिंबा आहे. जर आपल्याकडे साधने नसतील तर आपण काम सुरूच करत नाही. पण रायरेश्वराच्या मंदिरात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांच्याकडे काय होते? त्यांच्याकडे काहीही नव्हते. ना मोठे सैन्य, ना किल्ले, ना तोफा. त्यांच्याकडे फक्त आणि फक्त एक गोष्ट होती, आणि ती म्हणजे त्यांचे अफाट, अतूट आणि अजिंक्य ध्येय. त्यांना आतून 100% खात्री होती की हे स्वराज्य निर्माण होणारच. जेव्हा तुमच्या स्वप्नावरचा विश्वास इतका भयंकर आणि शक्तिशाली असतो तेव्हा जगातील सर्व साधने आणि सर्व मार्ग आपोआप तुमच्या पायाशी येऊन पडतात. महाराजांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही. त्यांनी आहे त्या परिस्थितीत आहे त्या सामान्य लोकांना सोबत घेऊन शून्यातून सुरुवात केली. मित्रांनो, तुमच्याकडे आज काहीही नसेल तरीही चालेल, पण जर तुमच्या डोळ्यात एक अत्यंत मोठे आणि स्वच्छ स्वप्न असेल तर तुम्हाला या जगात कुणीही रोखू शकत नाही. परिस्थितीचे लाचार गुलाम बनू नका, स्वतःच्या ध्येयाचे राजे बना. या कादंबरीतील दुसरा आणि सर्वात मोठा धडा म्हणजे माणसं जोडण्याची आणि माणसांना घडवण्याची अफाट कला. आजकाल आपण पाहतो की लोक फक्त पैशांसाठी एकमेकांसोबत काम करतात. जर पैसे मिळणे बंद झाले तर लोक एका सेकंदात साथ सोडून निघून जातात. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पैशांच्या जोरावर भाडोत्री सैन्य उभे केले नाही. त्यांनी स्वतःच्या प्रेमाने, चारित्र्याने आणि एका उदात्त ध्येयाने माणसे जोडली. त्यांनी सामान्य शेतकऱ्यांच्या, अशिक्षित आणि गरिबीत जगणाऱ्या तरुणांच्या मनात स्वराज्याची अशी एक अफाट आग लावली की ती माणसे स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला हसत हसत उभी राहिली. तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून कोंढाण्यावर लढायला गेले. बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वतःच्या शरीरावर तलवारीचे शेकडो वार झेलले पण पावनखिंड लढवली. शिवा काशीद यांनी स्वतःच्या मृत्यूची जाणीव असतानाही महाराजांसारखा वेश परिधान करून शत्रूच्या छावणीत जाण्याचे धाडस केले. मित्रांनो, हे कसे शक्य झाले? कारण महाराजांनी त्या माणसांवर स्वतःच्या जीवापाड प्रेम केले. त्यांनी कधीही कोणाला कमी लेखले नाही. त्यांनी माणसांमधील लपलेली ताकद ओळखली आणि त्यांना योग्य जबाबदारी दिली. जर तुम्हाला आयुष्यात खऱ्या अर्थाने मोठे व्हायचे असेल तर पैशांपेक्षा माणसं जोडायला शिका. जो माणूस हृदयाने माणसं जोडतो त्याच्यासाठी लोक स्वतःचे रक्त सांडायलाही तयार होतात. नेतृत्व म्हणजे लोकांना हुकूम सोडणे नाही, तर नेतृत्व म्हणजे लोकांच्या मनात एक ध्येय निर्माण करणे. तिसरा आणि संकटांना बुद्धीने हरवणारा अत्यंत जादुई नियम, गनिमी कावा आणि अफाट कल्पकता. मित्रांनो, अनेकदा आपल्या आयुष्यात एखादे असे संकट येते जे आपल्या क्षमतेपेक्षा कैक पटींनी मोठे असते, आणि तेव्हा आपण अत्यंत घाबरून जाऊन थेट त्या संकटाशी भिडायला जातो आणि आपला पराभव होतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला शिकवते की संकटाचा सामना फक्त शारीरिक ताकदीने नाही, तर अत्यंत शांत डोक्याने आणि बुद्धीने करायचा असतो. जेव्हा अफझल खान नावाचा एक अवाढव्य, क्रूर आणि बलाढ्य राक्षस स्वराज्यावर चालून आला तेव्हा तो महाराजांपेक्षा अनेक पटींनी ताकदवान होता. त्याच्याकडे अफाट सैन्य होते. जर महाराजांनी त्याच्याशी समोरासमोर युद्ध केले असते तर स्वराज्याचे भयंकर नुकसान झाले असते. पण इथेच महाराजांची अफाट बुद्धिमत्ता आणि रणनीती समोर येते. त्यांनी अफझल खानाला समोरासमोर न भिडता त्याला त्याच्या गर्वाचा आणि रागाचा फायदा घेत जावळीच्या घनदाट जंगलात आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी खेचून आणले. त्यांनी अत्यंत शांत डोक्याने प्रत्येक शक्यतेचा विचार करून योजना आखली आणि त्या बलाढ्य राक्षसाचा एका क्षणात कोथळा बाहेर काढला. तसेच आग्र्याच्या कैदेतून अत्यंत हुशारीने आणि कल्पकतेने निसटून येणे हे जगातील कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नव्हते. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा भयंकर संकटे येतील,
जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळे संपले आहे, तेव्हा घाबरू नका आणि रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेऊ नका. स्वतःचा मेंदू अत्यंत शांत ठेवा. बुद्धीचा आणि कल्पकतेचा वापर करा. संकटाच्या कच्च्या दुव्यावर असा अचूक घाव घाला की ते संकट कायमचे नष्ट होईल. ताकदीपेक्षा बुद्धी नेहमी 1000 पटींनी श्रेष्ठ असते. चौथा आणि तुम्हाला आतून एक खऱ्या अर्थाने अजिंक्य माणूस बनवणारा नियम, चारित्र्य आणि नीतिमत्ता. आजकाल आपण पाहतो की लोक यश मिळवण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी कोणताही चुकीचा मार्ग निवडायला तयार असतात. ते इतरांना फसवतात, खोटे बोलतात आणि स्वतःची तत्त्वे विकतात. त्यांना वाटते की फक्त पैसा आणि सत्ता म्हणजेच यश आहे. पण श्रीमान योगी आपल्याला अत्यंत जळजळीत शब्दात शिकवते की चारित्र्याशिवाय मिळालेले यश हे मातीच्या किल्ल्यासारखे असते, जे एका पावसात कोसळून पडते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे महान राजे होते ज्यांचे चारित्र्य सूर्यासारखे अत्यंत तेजस्वी आणि स्वच्छ होते. कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सून जेव्हा युद्धात जिंकून महाराजांसमोर आणली गेली, तेव्हा महाराज तिच्या सौंदर्याकडे बघून लालचावले नाहीत. उलट त्यांनी तिला आईचा दर्जा दिला आणि अत्यंत सन्मानाने आणि खणा नारळाने तिची ओटी भरून तिला परत पाठवले. युद्धातही त्यांनी मशिदींचा, कुराणाचा आणि स्त्रियांचा नेहमी आदर केला. मित्रांनो, ज्या माणसाचे स्वतःच्या मनावर आणि स्वतःच्या चारित्र्यावर 100% नियंत्रण असते, त्या माणसाला या जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. तुमचे यश तुमच्या पैशांवरून नाही, तर तुमच्या नीतिमत्तेवरून आणि चारित्र्यावरून ठरते. आज आणि याच क्षणी स्वतःशी एक शपथ घ्या की आयुष्यात कितीही मोठे संकट आले किंवा कितीही मोठा मोह आला, तरी मी कधीही माझ्या चारित्र्याशी आणि तत्वांशी तडजोड करणार नाही. 5वा आणि या पुस्तकाचा आत्मा असणारा नियम, स्वतःच्या कुटुंबापेक्षा ध्येयाला आणि समाजाला दिलेले सर्वोच्च प्राधान्य. मित्रांनो, आपण सर्वजण फक्त स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी जगत असतो. आपण आपल्या मुलांसाठी आणि बायकोसाठी पैसे साठवतो आणि त्यात काहीही गैर नाहीये. पण जेव्हा तुम्ही एक अवाढव्य आणि महान कार्य हाती घेता, तेव्हा तुम्हाला अत्यंत कठोर निर्णय घ्यावे लागतात. महाराजांनी स्वतःच्या कुटुंबापेक्षा, स्वतःच्या रक्ताच्या नात्यांपेक्षा स्वराज्याला नेहमी जास्त महत्त्व दिले. जेव्हा स्वराज्यावर संकट आले, तेव्हा त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. त्यांनी स्वतःचे घर बांधण्यापूर्वी रयतेचे घर सुरक्षित केले. जेव्हा तुमचा विचार मी आणि माझे या अत्यंत संकुचित वर्तुळातून बाहेर पडून आपले आणि समाजाचे या मोठ्या वर्तुळात प्रवेश करतो, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने एका महामानवाच्या दिशेने वाटचाल करता. हे जग फक्त अशाच लोकांना लक्षात ठेवते जे स्वतःला जाळून इतरांसाठी प्रकाश निर्माण करतात. आणि सर्वात शेवटचा पण अत्यंत भावूक नियम, अलिप्तता आणि कृतज्ञता. जेव्हा महाराज राज्याभिषेक करून सिंहासनावर बसले आणि छत्रपती झाले, तेव्हा त्यांच्याकडे अफाट संपत्ती, प्रचंड मोठे सैन्य आणि अवाढव्य साम्राज्य होते. जर दुसरा कोणताही सामान्य माणूस त्या जागी असता, तर त्याच्या डोक्यात गर्वाची हवा गेली असती. तो म्हणू लागला असता की हे सर्व मी माझ्या ताकदीवर कमावले आहे, मी या जगाचा राजा आहे. पण महाराज काय म्हणाले? महाराज अत्यंत नम्रपणे आणि डोळ्यांत पाणी आणून म्हणाले, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, यात माझा कोणताही मोठेपणा नाहीये. मित्रांनो, ही आहे खऱ्या श्रीमान योगीची ओळख. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही स्वतःच्या मातीशी जोडलेले राहणे, इतक्या अफाट कष्टानंतर मिळालेल्या राज्याला स्वतःची मालमत्ता न मानता ते ईश्वराचे आणि रयतेचे राज्य मानणे, हे केवळ एका अत्यंत महान आणि पवित्र आत्म्यालाच शक्य आहे. जेव्हा तुम्हाला आयुष्यात मोठे यश मिळेल, खूप पैसा मिळेल, तेव्हा कधीही अहंकार करू नका. तुमचे यश हे तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाचा, देवाच्या कृपेचा आणि अनेक लोकांच्या कष्टाचा परिणाम आहे,
हे कधीही विसरू नका. कृतज्ञता माणसाला नेहमी जिवंत आणि आनंदी ठेवते. मित्रांनो, श्रीमान योगी हे केवळ एक पुस्तक नाहीये, तर हा तुमच्या अंगातील आळस, भीती आणि नैराश्य कायमचे जाळून टाकून एका अत्यंत धाडसी, चारित्र्यवान आणि अजिंक्य योद्ध्याला जन्म देणारा एक अफाट आणि जादुई प्रवास आहे. या जगात कुणीही तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाला कमकुवत करत नाही. छोट्या छोट्या संकटांना घाबरून रडणं, परिस्थितीला दोष देणं आणि लाचार होऊन जगणं आज आणि याच क्षणी कायमचे थांबवा. तुमच्या धमन्यांमध्ये त्या छत्रपती शिवरायांचे आणि त्यांच्या मावळ्यांचे रक्त सळसळत आहे, ज्यांनी या मातीसाठी आणि एका उदात्त ध्येयासाठी हसत हसत स्वतःचे प्राण पणाला लावले होते. तुमचा जन्म या पृथ्वीवर केवळ रोजची तडजोड करण्यासाठी आणि रडत कुढत जगण्यासाठी झालेला नाहीये, तर तुमचा जन्म या जगात एक अत्यंत महान, प्रभावशाली आणि स्वतःचे एक अवाढव्य साम्राज्य निर्माण करण्यासाठी झालेला आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका. स्वतःच्या ध्येयावर 100% विश्वास ठेवा, चारित्र्य शुद्ध ठेवा आणि बघा, हे संपूर्ण जग आणि या जगातील यशाची सर्व शिखरे तुमच्या स्वागतासाठी आणि तुम्हाला मुजरा करण्यासाठी आपोआप खाली झुकतील. मित्रांनो, स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वतःच्या अफाट ताकदीवर आजपासून 100% विश्वास ठेवायला सुरुवात करा. या संपूर्ण मास्टर क्लासमधील कोणता प्रसंग किंवा कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त आवडला, तुमच्या हृदयाला भिडला आणि तुम्ही आजपासून छत्रपती शिवरायांचा कोणता गुण स्वतःच्या आयुष्यात आत्मसात करणार आहात, हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओनं तुमच्या मनातील शंका दूर करून तुम्हाला एक नवी उमेद, नवी दिशा आणि तुमच्या अंगात अफाट ऊर्जा निर्माण केली असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. जे तरुण आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून निराश होतात, नैराश्यात जातात आणि ज्यांना खऱ्या अर्थानं एका अफाट प्रेरणेची आणि योग्य दिशेची गरज आहे, अशा महाराष्ट्रातील आणि तुमच्या जवळच्या प्रत्येक माणसासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. त्यांच्या अंगातही शिवरायांचे विचार आणि ऊर्जा निर्माण करण्यास मदत करा. अशाच अत्यंत प्रेरणादायी, सकारात्मक आणि तुम्हाला आतून शक्तिशाली बनवणाऱ्या व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःचे आयुष्य खऱ्या अर्थानं आणि पूर्ण आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करा. तुमचे विचार अत्यंत मोठे ठेवा, चारित्र्याला महत्त्व द्या आणि संकटांशी भिडायला शिका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट आणि सकारात्मक विचारासोबत. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची खूप काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय शिवराय.